नमस्कार. आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे गुणांसह प्रकृती व पुरुष यांच्या स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आता त्यांना यथार्थ जाणण्याचे फल भगवंत सांगत आहेत. श्लोक 23. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृते च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. श्लोकाचा अर्थ: अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वतः जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही. या अध्यायामध्ये ज्या प्रकारे पुरुषाचे स्वरूप आणि प्रभाव यांचे वर्णन केले आहे त्या प्रकारे ते चांगल्या प्रकारे जाणून घेऊन, म्हणजे जितक्या म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रज्ञांची प्रचिती येते ते सर्व त्या एका परब्रह्म परमात्म्याचेच अभिन्न स्वरूप आहे. प्रकृतीच्या संगामुळे त्यांच्यामध्ये भिन्नता असल्यासारखे वाटते, परंतु वस्तुतः त्यांच्यात कोणताही भेद नाही आणि तो परमात्मा नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, अविनाशी तसेच प्रकृतीपासून पूर्णतः अतीत आहे. ही गोष्ट संशयाविना यथार्थपणे समजून घेणे आणि ऐक्य भावनेने त्या सच्चिदानंद घनामध्ये नित्य स्थित होणे म्हणजेच पुरुषाला तत्वाने जाणणे होय. तीनही गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. हे संपूर्ण विश्व प्रकृतीचाच पसारा आहे आणि ते नाशवंत, जड, क्षणभंगूर आणि अनित्य असे आहे. हे रहस्य समजून घेणे म्हणजे गुणांसह प्रकृतीला तत्वतः जाणणे होय. येथे सर्वथा वर्तमानः याच्या बरोबर अपि या पदाचा प्रयोग करून असे दाखविले आहे की वरील प्रकारे पुरुष आणि गुणांसह प्रकृती यांना जो जाणतो तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा कोणत्याही वर्णामध्ये तसेच ब्रह्मचर्यादी कोणत्याही आश्रमामध्ये असो त्या त्या वर्णाश्रमासाठी शास्त्रामध्ये विहित केलेली सर्व कर्मे यथायोग्यपणे करीत असतानाही वास्तविक काहीच करत नाही, म्हणून त्याला पुनर्जन्म मिळत नाही. प्रकृती आणि पुरुष यांना तत्वतः जाणल्याबरोबर पुरुषाचा प्रकृतीशी संबंध तुटून पडतो, कारण प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग स्वप्नवत, अवास्तविक आणि फक्त अज्ञानजनित असा मानला गेला आहे. जोपर्यंत प्रकृती व पुरुष यांचे पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंतच पुरुषाचा प्रकृतीशी व तिच्या गुणांशी संबंध राहतो आणि तोपर्यंतच त्याचा वारंवार नाना योनींमध्ये जन्म होत असतो. म्हणून यांचे तत्व जाणून घेतल्यावर पुनर्जन्म होत नाही. अशा प्रकारे आज आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.